नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. आज आपण इयत्ता 10वीतील इतिहास विषयाचे 5वे प्रकरण घेऊन येत आहोत, प्रसार माध्यमे आणि इतिहास. तर अधिकचा वेळ न घेता आपण डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया. तर या ठिकाणी पहिला जो मुद्दा आहे 5.1, मुद्द्याचं नाव आहे प्रसार माध्यमाची ओळख. आता हा जो प्रसार माध्यमे शब्द आहे, या प्रसार माध्यम नावाचा शब्द 2 शब्दापासून तयार झालेला आहे. त्यापैकी पहिला शब्द आहे तो म्हणजे प्रसार आणि दुसरा शब्द आहे तो म्हणजे माध्यम. तर प्रसारचा अर्थ दूरवर पोहोचवणे आणि माध्यम म्हणजे साधन, म्हणजे ज्या साधनाच्या आधारे आपण त्या माहितीचा प्रसार करत असतो ते माध्यम म्हणजे साधन. पूर्वीच्या काळी मग प्रसार माध्यमाची साधने कोणती होती? तर दवंडी हे एकमेव साधन होतं. म्हणजे एखाद्या व्यक्तीला, एखाद्या राजाला, पूर्वीच्या काळी राजाला जर का एखादी बातमी जर का जनतेपर्यंत पोहोचवायची असेल तर तो काय करायचा, एखाद्या व्यक्तीकडून त्या माहितीची दवंडी पेटवत असायचा आणि तो व्यक्ती काय करायचा, ती माहिती समाजापर्यंत जाऊन पोहोचवायचा. मग ती माहिती एकाकडून दुसऱ्याकडे, दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे अशा पद्धतीने त्या माहितीचा प्रवास होत असायचा. ही पूर्वीची साधने. नंतर काळ बदलला, ब्रिटिश काळ आला आणि ब्रिटिश काळामध्ये जी काही माहितीची साधने आहेत ही वेगळ्या प्रकारची तयार झालेली आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये वृत्तपत्रे, नियतकालिके, तर ही प्रसारमाध्यमं आहेत ब्रिटिश काळामध्ये सुरुवात झालेली. आणि वर्तमानपत्र हे माहितीचे आणि ज्ञानाचे साधन बनले आहे. त्यानंतर पहा 5.2, प्रसार माध्यमांचा इतिहास. आता प्रसार माध्यमांचा इतिहास पाहत असताना वर्तमानपत्रे म्हणजे काय आणि वर्तमानपत्राची उद्दिष्टे कोणती असतात हे आपल्याला ह्या मुद्द्यातून पाहायचं आहे. तर वर्तमानपत्र कशाला म्हणायचं आहे? तर या ठिकाणी सुरुवातीला वर्तमानपत्राची व्याख्या दिलेली आहे. व्याख्या काय सांगते? दैनंदिन बातम्या, माहितीपर अग्रलेख व लेख नियमितपणे रोजच्या रोज छापून वितरित केले जाणारे प्रकाशन म्हणजेच वर्तमानपत्र. म्हणजे थोडक्यात काय आहे, वर्तमानपत्र हे रोजच्या रोज छापून वितरित केले जाणारं प्रकाशन आहे. त्याला आपण काय म्हणत असतो? वर्तमानपत्र असं म्हणत असतो. वर्तमानपत्राची उद्दिष्टे काय असतात मग? त्यातील पहिलं उद्दिष्ट म्हणजे घडामोडींचा प्रसार करणे. मग घडामोडी वेगवेगळ्या असतात. स्थानिक घडामोडी वेगळ्या, देशांतर्गत घडामोडी वेगळ्या, जागतिक स्वरूपाच्या घडामोडी असतात आणि ह्या घडामोडी लोकांपर्यंत पोहोचवणे हे वर्तमानपत्राचं पहिलं उद्दिष्ट असतं. दुसरं उद्दिष्ट काय? इतिहास सांगणे. इतिहास कोणाचा? देशाचा. बरोबर. देशाचा राजकीय इतिहास असतो, आर्थिक इतिहास असतो, सांस्कृतिक इतिहास असतो, सामाजिक इतिहास असतो. हा इतिहास सांगणे हे वर्तमानपत्राचं दुसरं उद्दिष्ट आहे. त्यानंतर पुढचं उद्दिष्ट आहे लोकशाही बळकट करणे. मग लोकशाही बळकट करायची असेल तर लोकांना आपण लोकशिक्षण दिलं पाहिजे. लोकशाहीबद्दल लोकजागृती केली पाहिजे आणि हे लोकशिक्षण देण्याचं काम, लोकजागृती करण्याचं काम ही वर्तमानपत्रे करत असतात. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे बाजू मांडणे. म्हणजे पहा, ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, समाजातील अयोग्य घटनांचा निषेध करणे व समाजातील दुर्बल घटकांची बाजू समाजासमोर मांडणे. म्हणजे हे काम कोण करते? वर्तमानपत्र. उद्दिष्ट आहे म्हणजे एखादा समाजातील दुर्बल घटक असेल, समाजातील वंचित घटक असेल, गरीब घटक असेल तर त्यांची बाजू समाजासमोर, जगासमोर मांडण्याचं काम ही वर्तमानपत्रे करत असतात. तर ही वर्तमानपत्र म्हणजे काय आणि वर्तमानपत्राची उद्दिष्टे या ठिकाणी आपण पाहिलेली आहेत. त्यानंतर पहा वर्तमानपत्राची पूर्वसुरी. म्हणजे वर्तमानपत्र अस्तित्वात होण्याच्या अगोदर प्रत्येक राज्यामध्ये एखादा संदेश सार्वजनिक ठिकाणी पोहोचवण्याची वेगवेगळी पद्धत होती. ती पद्धत आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर पहा, इसवी सन पूर्व ह्या ठिकाणी पहा, इसवी सन पूर्व काळात इजिप्तमध्ये आदेशांचे कोरीव लेख सार्वजनिक ठिकाणी ठेवत असत. म्हणजे हे इजिप्तमध्ये, म्हणजे एखादा जर का आदेश असेल तर ते सार्वजनिक ठिकाणी ठेवायचं इजिप्तमध्ये. त्यानंतर प्राचीन रोमन साम्राज्यामध्ये माहिती कशी जनतेपर्यंत पोहोचवली जायची पहा. म्हणजे हुकुमांचे कागद वाटत असत. म्हणजे जे काही हुकूम काढतो, म्हणजे राजा जो काही हुकूम काढतो तो हुकूम काढलेला कागद काय करायचा, प्रत्येक लोकांपर्यंत वाटायचा. अशा पद्धतीनं माहितीचं प्रसारण केलं जात होतं. त्यानंतर पहा, जुलियस सीझरचे ॲक्टा डायना हे वार्तापत्र सार्वजनिक ठिकाणी लावले जाई. त्यानंतर चीनमध्ये 7व्या शतकात
सरकारी निवेदने वाटली जात असेत. म्हणजे ही चीनमध्ये सरकारी निवेदन वाटण्याची पद्धत होती. आणि इंग्लंडमध्ये पहा, इंग्लंडमध्ये महत्त्वाच्या घटनांची पत्रके वाटत असेत. म्हणजे हे पूर्वीच्या काळामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये, वेगवेगळ्या प्रदेशामध्ये एखादी बातमी दुसऱ्या ठिकाणी कशी पोहोचवायची याचे हे मार्ग या ठिकाणी आपल्याला सांगितलेले आहेत. त्यानंतर पहा बेंगॉल गॅझेट. आता हे बेंगॉल गॅझेट खूप महत्त्वाचं आहे. कारण का बेंगॉल गॅझेट खूप महत्त्वाचं आहे? त्याचं कारण म्हणजे बेंगॉल गॅझेट हे भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र आहे. पहिलं इंग्रजी वर्तमानपत्र. भारतातलं पहिलं इंग्रजी वर्तमानपत्र कोणतं असं म्हटल्यानंतर आपल्याला सांगता आलं पाहिजे बेंगॉल गॅझेट. त्यानंतर मग ह्या वर्तमानपत्राची सुरुवात कधी झालेली आहे? तर 29 जानेवारी 1780 रोजी ह्या बेंगॉल गॅझेटचं सुरुवात झालेली आहे. आणि ही जी सुरुवात आहे किंवा हे बेंगॉल गॅझेट नावाचं वर्तमानपत्र जे आहे हे कुणी सुरुवात केली, म्हणजे कुणी काढलेलं आहे? तर जेम्स ऑगस्टस हिक्की. तर ह्या ठिकाणी आपण त्यांचा हा फोटो पाहू शकतो. जेम्स ऑगस्टस हिक्की, म्हणजे हे जेम्स ऑगस्टस हिक्की आहेत. आणि ह्या आयरिश व्यक्तीनं, हे एक आयरिश व्यक्ती आहे आणि ह्या आयरिश व्यक्तीने हे बेंगॉल गॅझेट नावाचं वर्तमानपत्र चालू केलेलं आहे. हे वर्तमानपत्र कलकत्ता जनरल ॲडव्हर्टायझर किंवा बेंगॉल गॅझेट या नावाने ओळखले जाते. म्हणजे थोडक्यात दोन्हीपैकी कोणत्याही नावानं ओळखतात. बेंगॉल गॅझेट किंवा कलकत्ता जनरल ॲडव्हर्टायझर अशा नावानं ओळखलं जातं. हे झालं बेंगॉल गॅझेट. त्यानंतर पुढचं जे वर्तमानपत्र आहे ते म्हणजे दर्पण वर्तमानपत्र. दर्पण अतिशय महत्त्वाचं आहे, दर्पण वर्तमानपत्र. आणि महत्त्वाचं काय आहे? कारण हे मराठी भाषेतील पहिले वर्तमानपत्र आहे. आता ह्याची आपण पाहूया सुरुवात काय. दर्पण हे वृत्तपत्र 1832 साली मुंबईत सुरू झाले. आणि या दर्पणचे पहिले संपादक कोण होते? बाळशास्त्री जांभेकर. त्याचबरोबर मराठी भाषेतील हे पहिले वृत्तपत्र कधी सुरुवात झालेले आहे? 6 जानेवारी 1832 साली सुरुवात झाली. आणि म्हणून 6 जानेवारी हा दिवस पत्रकार दिन म्हणून महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातो. दर्पणमधून काय वाचायला मिळतं मग आपल्याला? सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, आर्थिक इतिहास आपल्याला या दर्पण वर्तमानपत्रातून वाचायला मिळतो. मग आता दर्पण या वर्तमानपत्रांनी हाताळलेले विषय पहा. त्या विषयामध्ये पहिला विषय आहे कंपनी सरकारचा जमा खर्च, रशियाच्या हल्ल्याचे भय, हिंदू विधवा पुनर्विवाह, राजाराम मोहन रॉय यांची कामगिरी, अस्वच्छता एवढे विषय दर्पण या वर्तमानपत्रांनी हाताळलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर पहा पुढचं जे वर्तमानपत्र आहे ते वर्तमानपत्र म्हणजे प्रभाकर. आता प्रभाकर वर्तमानपत्र जे आहे हे कोणी चालू केलेलं आहे? भाऊ महाजन. अतिशय महत्त्वाचं आहे. प्रभाकर वर्तमानपत्र हे कोणी चालू केलेलं आहे? भाऊ महाजन. ह्या ठिकाणी आपण भाऊ महाजन यांचा फोटो पाहू शकतो. तर हे जे वर्तमानपत्र आहे हे 24 ऑक्टोबर 1848 मध्ये या वर्तमानपत्राची सुरुवात झालेली आहे. आणि या वर्तमानपत्रामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं वाचायला काय मिळतं? तर फ्रेंचांच्या बंडांचा इतिहास. म्हणजे फ्रेंचांच्या बंडांचा इतिहास जो छापून आला होता तो कोणत्या वर्तमानपत्रामध्ये छापून आला होता? तर प्रभाकर. त्याचबरोबर याच वर्तमानपत्रामध्ये आपल्याला शतपत्रे प्रसिद्ध झाल्याची पाहायला मिळतात. आता ही जी शतपत्रे आहेत ही शतपत्रे कोणी लिहिली? तर लोकहितवादी हे टोपण नाव झालं. त्यांचं खरं नाव आहे गोपाळ हरी देशमुख. म्हणजे गोपाळ हरी देशमुख अर्थातच लोकहितवादी यांनी लिहिलेली समाज प्रबोधनासाठी शतपत्रे जी आहेत ही शतपत्रे प्रभाकर या वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध झाल्याचे आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर पहा पुढचं जे वर्तमानपत्र आहे ते म्हणजे ज्ञानोदय वर्तमानपत्र. अतिशय महत्त्वाचं आहे ज्ञानोदय वर्तमानपत्र. कारण का आपल्याला माहीत आहे म्हणजे आपलं जे जग आहे एकूण 7 खंडामध्ये विभागलेलं आहे. त्यापैकी कोणत्याही खंडाचा जो नकाशा आहे, हा नकाशा वर्तमानपत्रामध्ये छापला गेला नव्हता. परंतु आशिया आणि युरोप अतिशय महत्त्वाचं आहे पहा. आशिया आणि युरोप खंडाचे जे नकाशे आहेत हे नकाशे कशा पद्धतीचे आहेत हे ह्या वर्तमानपत्रामध्ये पहिल्यांदाच प्रसिद्ध झालेले आहेत. तर हे पहा हा युरोप खंडाचा नकाशा आहे, हा आशिया खंडाचा नकाशा आहे. आणि हे दोन्ही नकाशे छापण्याचा मान जो आहे हा कोणत्या वर्तमानपत्राकडे जातो? ज्ञानोदयी वर्तमानपत्राकडे जातो. त्याचबरोबर पहिले चित्र छापण्याचा मान सुद्धा याच वर्तमानपत्रामध्ये जातो. म्हणजे बरीचशी वर्तमानपत्र सुरू झालेली होती परंतु कोणत्याही
कोणत्याही वर्तमानपत्रामध्ये चित्र छापलं गेलं नव्हतं. परंतु ज्ञानोदय हे असं वर्तमानपत्र आहे की या वर्तमानपत्रानं पहिल्यांदाच चित्र छापलेलं होतं आणि म्हणून ज्ञानोदय वर्तमानपत्र महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर टेलिग्राम या बातम्या पोहोचवणाऱ्या यंत्राची बातमी याच वर्तमानपत्राने दिली. म्हणजे जे टेलिग्राम आहे, आधुनिक काळातील जे यंत्र आहे टेलिग्राम, माहिती पाठवण्याचं जे यंत्र आहे टेलिग्राम, हे टेलिग्रामची जी बातमी आहे, ही बातमी ज्ञानोदय याच वर्तमानपत्रामध्ये सुरुवात झालेली आहे. त्याचबरोबर भारतामध्ये पहिली रेल्वे सुरू झाल्याची बातमी चाक्या मसोबा या शीर्षकानं ज्ञानोदय या वर्तमानपत्रामध्ये छापून आलेली होती. म्हणजे भारतामध्ये पहिली रेल्वे सुरू झाल्याची बातमीसुद्धा ज्ञानोदय याच वर्तमानपत्राने चाक्या मसोबा या शीर्षकाअंतर्गत छापलेली आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर 1857च्या संघर्षाची जी बातमी आहे, ह्या बातम्यासुद्धा ज्ञानोदय या वर्तमानपत्राने छापलेल्या आहेत. तर हे झालं ज्ञानोदय वर्तमानपत्र. त्यानंतर पुढचं जे वर्तमानपत्र आहे ते वर्तमानपत्र म्हणजे इंदुप्रकाश वर्तमानपत्र. पहा, हे जे वर्तमानपत्र आहे हे लोकहितवादींच्या म्हणजे गोपाळ हरी देशमुखांच्या पुढाकाराने सुरू झालेलं हे वर्तमानपत्र होतं. आणि ज्या पद्धतीनं सर्वच वर्तमानपत्रे काय करत असतात, समाज प्रबोधनाचं काम करत असतात, त्याच पद्धतीनं इंदुप्रकाश या वर्तमानपत्रानं सुद्धा कसलं काम केलेलं आहे, समाज प्रबोधनाचं काम केलेलं आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं इंदुप्रकाश हे जे वर्तमानपत्र आहे, या वर्तमानपत्रामध्ये विधवा विवाहाचा जोरदार पुरस्कार केला आहे. म्हणजे एखाद्या महिलेचा पती जर का एक्सपायर झाला तर त्या महिलेनं आयुष्यभर विधवा म्हणून राहायचं, अशी त्यावेळेसची परिस्थिती होती. परंतु विधवा महिलेनं सुद्धा पुन्हा विवाह केला पाहिजे, अशा पद्धतीचा पुरस्कार या वर्तमानपत्रानं केलेला आहे. त्याचबरोबर हे वर्तमानपत्र 2 भाषेमधून होतं, एक म्हणजे इंग्रजी, दुसरं म्हणजे मराठी. तर इंग्रजी भाषेचे जे संपादक होते ते होते न्यायमूर्ती रानडे, तर मराठी भाषेचे जे संपादक होते ते संपादक म्हणजे जनार्दन सखाराम गाडगीळ. तर हे आहे इंदुप्रकाश वर्तमानपत्र. त्यानंतर पहा, पुढचं जे वर्तमानपत्र आहे ते वर्तमानपत्र म्हणजे दिनबंधू वर्तमानपत्र. आता पहा, हे दिनबंधू नावाचं जे वर्तमानपत्र आहे, हे दिनबंधू नावाचं वर्तमानपत्र कृष्णराव भालेकर यांनी सुरू केलेलं हे वर्तमानपत्र आहेत. तर या ठिकाणी आपण कृष्णराव भालेकरांचा फोटो पाहू शकतो. आता हे जे काही कृष्णराव भालेकर जे आहेत, हे कृष्णराव भालेकर म्हणजे महात्मा फुले यांचे सहकारी होते. त्याचबरोबर हे जे काही दिनबंधू वर्तमानपत्र आहे, हे दिनबंधू वर्तमानपत्र म्हणजे बहुजन समाजाचे मुखपत्र होते. आणि ह्या दिनबंधू वर्तमानपत्रामध्ये बहुजन समाजाची त्यावेळीची जी परिस्थिती होती, ही परिस्थिती याच दिनबंधू नावाच्या वर्तमानपत्रातून समजते. त्यानंतर पुढचं जे वर्तमानपत्र आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे, केसरी व मराठा. तर पहा, केसरी व मराठा हे जे वर्तमानपत्र आहे, हे लोकमान्य टिळक आणि आगरकर यांनी सुरू केलेलं वर्तमानपत्र होतं. त्यापैकी पहा, गोपाळ गणेश आगरकर हे केसरी या वर्तमानपत्राचे संपादक होते, तर लोकमान्य टिळक हे मराठा या वर्तमानपत्राचे संपादक होते. अतिशय महत्त्वाचं आहे, केसरीचे संपादक आगरकर तर मराठाचे संपादक टिळक. त्याचबरोबर ह्या प्रश्नांना काय केलेलं आहे, तर त्यावेळेस असणारी जी काही सामाजिक परिस्थिती होती, राजकीय परिस्थिती होती, जे काही प्रश्न निर्माण झालेले होते, या प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम या वर्तमानपत्राच्या माध्यमातून झालेलं आहे. त्याचबरोबर पहा, देशाची परिस्थिती कशी होती, म्हणजे देशाच्या संपूर्ण परिस्थितीचं वर्णन करून समाजाचं प्रबोधन करण्याचं काम याच वर्तमानपत्रानं केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर देशी भाषेतील ग्रंथाचा व पाश्चात्य विद्येचा प्रसार याच वर्तमानपत्राच्या माध्यमातून झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर परदेशातील म्हणजे विलायतेतील म्हणजे काय, परदेशातील राजकारणाची ओळख याच वर्तमानपत्राच्या माध्यमातून लोकांना करून दिलेली आहे. त्याचबरोबर ब्रिटिशांविरुद्ध जनतेत असंतोष निर्माण करण्याचे काम केसरी व मराठा वर्तमानपत्राने केलेलं आहे. तर आपल्याला सगळ्यांना माहीत आहे, असंतोषाचे जनक कोणाला म्हटलं जातं, लोकमान्य टिळकांना असंतोषाचे जनक म्हटलं जातं. कारण का, लोकांमध्ये ब्रिटिशांविरुद्ध असंतोष निर्माण करण्याचं काम
टिळकांनी या केसरी व मराठा वर्तमानपत्राच्या माध्यमातून केलेलं आहे. तर हे केसरी व मराठा वर्तमानपत्राची माहिती आहे. टिपा द्यासाठी हा प्रश्न विचारतात. त्यासाठी या ठिकाणी मी मुद्दे तयार केलेले आहेत. हे मुद्दे लिहून मग तुम्ही काय करायचं आहे, त्या प्रश्नांचं स्पष्टीकरण करायचं आहे. तर अशा पद्धतीनं आज आपण ह्या ठिकाणी केसरी आणि मराठा वर्तमानपत्राची माहिती पाहिलेली आहे. त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे नियतकालिके. आता नियतकालिके म्हणायचं कोणाला पहा. ह्या ठिकाणी व्याख्या दिलेली आहे. व्याख्या काय सांगते? ठराविक कालावधीत प्रकाशित होणारे मुद्रित साहित्य म्हणजे नियतकालिक होय. तर ही नियतकालिकेची व्याख्या झाली. म्हणजे ठराविकच कालावधीमध्ये प्रकाशित ते होत असतं. ठराविक कालावधी महत्त्वाचा शब्द आहे. ठराविक कालावधीत प्रकाशित होणारे म्हणजे उगाच असं अनियमित कालावधी नाही, ठराविक कालावधीमध्ये प्रकाशित होणारं साहित्य, मुद्रित साहित्य. त्यानंतर ह्या नियतकालिकेचे प्रकार प्रसिद्धीच्या कालावधीवरून पडलेले आहेत. त्यामध्ये साप्ताहिक, पाक्षिक. साप्ताहिक म्हणजे 7 दिवस, पाक्षिक म्हणजे 15 दिवस, मासिक म्हणजे 1 महिना, द्वैमासिक म्हणजे 2 महिने, त्रैमासिक म्हणजे 3 महिन्यानंतर प्रकाशित होणारं, षाण्मासिक म्हणजे 6 महिन्यानंतर प्रकाशित होणारं आणि वार्षिक म्हणजे वर्षानंतर प्रकाशित होणारं. असे प्रसिद्धीच्या कालावधीवरून या नियतकालिकेचे काय केलेले आहेत, प्रकार पाडलेले आहेत. त्यानंतर पुढचे जे असतात ते अनियतकालिके. नियतकालिके म्हणजे काय? ठराविक कालावधीमध्ये प्रकाशित होणारं. आणि अनियतकालिके म्हणजे काय? यांना प्रसिद्धीचा कालावधीच निश्चित नसतो, म्हणजे ते केव्हाही प्रसिद्ध होऊ शकतो. अशी जी काही प्रकाशन आहे त्याला काय म्हणतो आपण? अनियतकालिके. तर 5 सुरुवातीची मासिके. दिग्दर्शन अतिशय महत्त्वाचं आहे ऑब्जेक्टिव्हसाठी. दिग्दर्शन हे मासिक आहे. दिग्दर्शन हे काय आहे? मासिक आहे. आणि हे दिग्दर्शन मासिक कोणी सुरुवात केलेली आहे या मासिकाची? बाळशास्त्री जांभेकर. दिग्दर्शन हे मासिक आहे आणि त्याची सुरुवात बाळशास्त्री जांभेकर यांनी केलेली आहे. त्याचबरोबर प्रगती हे साप्ताहिक आहे, म्हणजे प्रत्येक आठवड्यानंतर प्रकाशित होणारं हे साप्ताहिक आहे प्रगती. आणि प्रगती नावाचं साप्ताहिक 1929 मध्ये त्र्यंबक शंकर शेजवळकर यांनी सुरुवात केलेली आहे. बरोबर. नियतकालिकांमधून आता आपल्याला नियतकालिकांमधून कोणकोणते विषय हाताळले जातात पहा. नियतकालिकांमधून अर्थ, सामाजिक रूढी, परंपरा, समस्या, पर्यावरण आदी सर्व विषय हाताळतात. तर हे झाले नियतकालिके. त्यानंतर पहा पुढचा मुद्दा काय आहे? वर्तमानपत्रांचे स्वातंत्र्य संग्रामातील कार्य. म्हणजे आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, स्वातंत्र्य का मिळालं हे आपल्याला माहीत आहे. आणि स्वातंत्र्य मिळण्याच्या पाठीमागं वर्तमानपत्राचा सुद्धा हात आहे. वर्तमानपत्राचं सुद्धा एक फार मोठं योगदान आहे आणि तेच योगदान आपल्याला पाहायचं आहे. त्यातील पहिला मुद्दा पहा काय आहे? लोकजागृती व लोकशिक्षण. म्हणजे लोकजागृती करण्याचं काम, लोकांना शिक्षण देण्याचं काम हे वर्तमानपत्रानं केलेलं आहे. म्हणजे हे स्वातंत्र्य संग्रामातील वर्तमानपत्राचं कार्य आहे. वर्तमानपत्रांनी लोकजागृती व लोकशिक्षण केले. भारतीय संस्कृतीची व इतिहासाची थोरवी वर्तमानपत्राच्या माध्यमातून वर्णन केलेले पाहायला मिळते आपल्याला. त्याचबरोबर दुसरं कार्य कुठलं आहे? साम्राज्यवादी धोरणांना विरोध हा वर्तमानपत्राच्या माध्यमातून झालेला आहे. सामाजिक, धार्मिक, राजकीय चळवळींना पाठिंबा देऊन साम्राज्यवादी धोरणांना विरोध या वर्तमानपत्राने केलेला आहे. त्याचबरोबर या वर्तमानपत्रानं काय केलेलं आहे? समाज प्रबोधनाचं काम केलेलं आहे. पाश्चात्य विद्या व शिक्षण जनतेपर्यंत पोहोचवून समाज प्रबोधनाचं काम या वर्तमानपत्राने केलेलं आहे. त्याचबरोबर जे काही वेगवेगळे प्रश्न निर्माण झालेले होते, त्यामध्ये तत्कालीन प्रश्न असतील, सामाजिक प्रश्न असतील, राजकीय प्रश्न असतील, तर या सर्व प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम या वर्तमानपत्राच्या माध्यमातून झालेलं आहे. त्याचबरोबर समाजसुधारक नेते व संघटना यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचं कार्यसुद्धा याच वर्तमानपत्राच्या माध्यमातून झालेलं आहे. आणि म्हणून स्वातंत्र्य संग्रामातील वर्तमानपत्रांचं जे कार्य आहे हे अतिशय उल्लेखनीय असं काम आहे. तर हे वर्तमानपत्राचे स्वातंत्र्य संग्रामातील कार्य आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. टिपा द्यासाठी हा प्रश्न असतो. त्यानंतर पहा पुढचा मुद्दा आहे वेब पत्रकारिता. आता सुरुवातीला या ठिकाणी वेब पत्रकारितेची व्याख्या आपल्याला पाहायला मिळते. व्याख्या काय सांगते? संगणक आणि इंटरनेटच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या वेब पत्रकारितेस काय म्हणतात? केल्या जाणाऱ्या पत्रकारितेस वेब पत्रकारिता असे म्हणतात. म्हणजे वेब पत्रकारिता करण्याचे माध्यम कोणते आहेत? संगणक आणि इंटरनेट ह्या दोन माध्यमातून वेब पत्रकारिता
केली जात असते. आता पत्रकारिता क्षेत्रातील बदल काय झालेला आहे पहा. आधुनिक काळातील मुद्रण तंत्रज्ञानात संगणक आणि महाजाल म्हणजेच इंटरनेट यांनी प्रवेश केला आहे. त्यामुळे पत्रकारिता क्षेत्रातही बदल झालेले आहे. मग आता त्याच्यासाठी माध्यमे कोणती आहेत पहा. वेब पत्रकारिता करण्यासाठीची माध्यमे सोशल मीडिया, वेब न्यूज पोर्टल्स, वेब चॅनेल, ट्विटर, फेसबुक, मायपेज, यूट्यूब यासारख्या वेब माध्यमांद्वारे वाचकांसाठी माहिती उपलब्ध करून दिली जात असते. तर ही माहिती आपण कशाची पाहिलेली आहे. वेब पत्रकारिता. हा सुद्धा प्रश्न टिपा द्यासाठी 2 मार्काला असतो. अतिशय महत्त्वाचा आहे. यासाठी आपण ह्या मुद्द्याचे म्हणजे हा जो काही टिपा द्यासाठी असणारा प्रश्न आहे, या प्रश्नाचे 3 मुद्दे तयार केलेले आहेत. या 3 मुद्द्यांच्या आधारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहू शकतो. त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे आकाशवाणी. आकाशवाणीची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. आकाशवाणी हा उतारा आहे असा परीक्षेमध्ये विचारतात आणि यावर 4 मार्काला हा उतारा विचारतात. 3 प्रश्न असतात. पहिले 2 1-1 मार्कासाठी आणि तिसरा असतो तो 2 मार्कासाठी. असा 4 मार्काचा प्रश्न कदाचित ह्या उतार्यावर दिलेला असतो. तर आकाशवाणी पहा. तर आकाशवाणीची जी केंद्र आहे, रेडिओ केंद्र कुठलं आहे. 1924ला इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी हे जे रेडिओ केंद्र आहे, या रेडिओ केंद्राची स्थापना झाली. पुन्हा याच कंपनीचे म्हणजे कुठल्या इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनीचं नामकरण झालेलं आहे. आणि नामकरण केलं म्हणजे पुन्हा त्याचं नाव बदललं आणि नाव बदलून काय ठेवलेलं आहे. स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसेस असं करण्यात आलेलं आहे. त्यानंतर पहा 8 जून 1936 रोजी या कंपनीचे नामकरण पुन्हा केलं आणि पुन्हा नाव काय ठेवलेलं आहे. ऑल इंडिया रेडिओ म्हणजेच AIR असे झाले. भारत स्वतंत्र झाल्यानंतर एअर म्हणजेच एअर भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याचा एक भाग बनले. शासकीय कार्यक्रम व उपक्रमाची माहिती देणारे अधिकृत केंद्र असे याचे सुरुवातीला स्वरूप होते. म्हणजे हे माहितीचं प्रसारण होण्याचं एक केंद्र होतं. त्यानंतर पहा ख्यातनाम कवी पंडित नरेंद्र शर्मा. अतिशय महत्त्वाचे ऑब्जेक्टसाठी असतात बघा. ख्यातनाम कवी पंडित नरेंद्र शर्मा यांच्या सूचनेनुसार आकाशवाणी हे नाव दिले. म्हणजे यांच्या सूचनेनुसार आपल्याला काय हे आकाशवाणी नाव पाहायला मिळत आहे सध्याला. मग या आकाशवाणीतर्फे कोणकोणते कार्यक्रम प्रसारित केले जातात. तर पहा 2 मार्कासाठी हा प्रश्न असतो. आकाशवाणीतर्फे विविध मनोरंजन, प्रबोधनपर व साहित्य मूल्य असणारे कार्यक्रम सादर केले जातात. त्याचप्रमाणे शेतकरी, कामगार, युवक आणि स्त्रिया यांच्यासाठी विशेष कार्यक्रम प्रसारित करण्याचं काम हे आकाशवाणी करत असतं. तर हे आकाशवाणीची माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. त्यानंतर दूरदर्शन पहा. दूरदर्शन आधुनिक काळातील अतिशय लोकप्रिय असणारं हे माध्यम आहे दूरदर्शन. आता याच्यावर सुद्धा प्रश्न असतो पहा. म्हणजे सर्व प्रसार माध्यमात दूरदर्शन हे अतिशय लोकप्रिय माध्यम आहे. तर त्याची कारणे आपल्याला द्यायची आहेत. हा सुद्धा प्रश्न असतो. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे हा. तर पहा पहिला मुद्दा हे दृकश्राव्य माध्यम आहे. म्हणजे आपण ह्याला पाहू शकतो, ऐकूही शकतो आणि म्हणून हे कसलं साधन आहे. दृकश्राव्य साधन आहे. दूरदर्शन हे दृकश्राव्य माध्यम असल्याने एकत असलेल्या माहितीबरोबरच त्याच्या संबंधीची चलचित्र प्रेक्षकांना प्रत्यक्ष पाहायला मिळतात. म्हणजे आपण ऐकूही शकतो आणि पाहू शकतो. त्याचबरोबर घडामोडीमध्ये काय पहा. सामाजिक समस्या, शैक्षणिक, आर्थिक चर्चा, राजकीय घडामोडी, चित्रपट, खेळ अशा जगातील सर्व घडामोडी दूरदर्शनच्या छोट्या पडद्यावर घरच्या घरी बसून पाहायला मिळतात आणि म्हणून दूरदर्शन हे लोकप्रिय झालेलं आहे. त्यानंतर पहा माहितीपट. ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे. खेळाडू, नेते, किल्ले, युद्ध इत्यादी गोष्टीवरील माहितीपट दूरदर्शनवर पाहायला मिळतात. म्हणजे अलीकडच्या काळामध्ये जे काही खेळाडू आहेत तर त्या खेळाडूंवर सुद्धा माहितीपट तयार केलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि हे माहितीपट आपल्याला कुठं पाहायला मिळतात. दूरदर्शनवर पाहायला मिळतात आणि म्हणून ते लोकप्रिय आहे. त्यानंतर पहा खजिना. आता दूरदर्शन म्हणजे काय आहे. दूरदर्शन म्हणजे मनोरंजनाचा खजिना आहे. बरोबर, मनोरंजनाचा खजिना आहे आणि म्हणून दूरदर्शन पाहणे लोक अधिक पसंत करतात. लोकप्रियतामध्ये काय म्हणायचं आहे आपल्याला. रंगीत संच, रिमोटचा वापर, घटनांचे सजीव दृश्य रूप व प्रत्यक्ष प्रसारण बातम्या यामुळे दूरदर्शनच्या लोकप्रियतेत वाढ झाली आहे. म्हणून सर्व प्रसारमाध्यमातून दूरदर्शन जे आहे हे अतिशय लोकप्रिय माध्यम बनलेलं आहे.
तर हे ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. अतिशय मुद्देसूदपणे या ठिकाणी ह्या प्रश्नाच्या उत्तराची मांडणी केलेली आहे. तर या ठिकाणी दूरदर्शनचा आपण दूरदर्शन लोकप्रिय का झालेलं आहे याच्या संदर्भात आपण माहिती घेतलेली आहे. त्यानंतर प्रसारमाध्यमाची आवश्यकता काय आहे पहा, म्हणजे प्रसारमाध्यमाची आवश्यकता कशासाठी प्रसारमाध्यम व्हायला पाहिजे याची माहिती त्याच्यासाठी पहिला जो मुद्दा घेतलेला आहे तो म्हणजे माहितीचा प्रवाह. आता यामध्ये काय सांगितलेलं आहे पहा, प्रसारमाध्यमामुळे जग अधिक जवळ आले आहे. त्यामुळे माहिती क्षणार्धात जगाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पोहोचते. माहितीचा मुक्त प्रवाह समाजात पोहोचवण्यासाठी प्रसारमाध्यमाची गरज असते. म्हणजे प्रसारमाध्यमाची आवश्यकता काय आहे, म्हणजे जगाच्या एका कोपऱ्यापासून ते दुसऱ्या टोकापर्यंत माहिती क्षणार्धात पोहोच होते आणि म्हणून अशा प्रकारच्या माध्यमांची आपल्याला आवश्यकता असते. त्याचबरोबर या प्रसारमाध्यमाची आवश्यकता काय आहे, कारण याच प्रसारमाध्यमामुळं काय होतोय तर ज्ञानाचा प्रसार होतोय. प्रसारमाध्यमांमुळे लोकांना प्रत्यक्ष घटना पाहायला मिळतात, माहितीची देवाणघेवाण होते, अद्ययावत ज्ञानाचा प्रसार होतो आणि म्हणून प्रसारमाध्यमे गरजेचे असतात. त्याचबरोबर या प्रसारमाध्यमे कशासाठी, लोकांचं मनोरंजनाबरोबर लोकांची प्रगती साधण्यासाठी प्रसारमाध्यमाची गरज असते. प्रसारमाध्यमांद्वारे मनोरंजन होते, तसेच शैक्षणिक व्यावसायिक प्रगतीसाठी आवश्यक असलेली माहिती ग्रामीण व दुर्गम भागापर्यंत पोहोचवता येते आणि म्हणून प्रसारमाध्यमांची आपल्याला गरज आहे. त्याचबरोबर आपली जी लोकशाही आहे ही लोकशाही बळकट करण्याचं काम हे प्रसारमाध्यमामार्फत होत असतं आणि म्हणून प्रसारमाध्यमाची आवश्यकता आहे. तर या ठिकाणी आपण प्रसारमाध्यमाची आवश्यकता काय आहे हे आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर पहा, प्रसारमाध्यमातून किंवा प्रसारमाध्यमाद्वारे मिळणाऱ्या माहितीचं आपण चिकित्सकपणे आकलन केलं पाहिजे. हा प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर आपल्याला ह्या मुद्द्याच्या आधारे पाहायचं आहे. तर जे काही प्रसारमाध्यमे आहेत तर त्या प्रसारमाध्यमातून जे काही मिळणारी माहिती आहे तर या संपूर्ण माहितीचं आपण काय केलं पाहिजे, अतिशय बारकाईनं चिकित्सकपणे त्याचं आकलन केलं पाहिजे. त्यासाठी पहिला मुद्दा आहे वास्तव. प्रसारमाध्यमांद्वारे आपल्यासमोर येणारी बातमी ही वास्तवाला धरून असेलच असे नाही आणि म्हणून त्या बातमीचे आपण काय केलं पाहिजे, चौकशी केली पाहिजे, ती खरीच आहे का हे बघितलं पाहिजे. त्याच्यासाठी आपण त्याचं चिकित्सक आकलन केलं पाहिजे. त्याचबरोबर पूर्वग्रह दृष्टिकोन, म्हणजे ही माहिती देणाऱ्या प्रसारमाध्यमांचे हेतू, सरकारी धोरण, सामाजिक परिस्थिती अशा अनेक बाबी विचारात घ्याव्या लागतात. प्रसारमाध्यमांचे पूर्वग्रह दृष्टिकोन हेही त्या माहितीत दडलेली असतात आणि म्हणून त्या माहितीचं आपल्याला काय करायचं आहे, चिकित्सक आकलन करायचं आहे. त्यासाठी एक या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे पहा. स्टर्न नावाचा एक पत्रकार होता. हा जर्मनीतील पत्रकार आहे. या पत्रकारानं काय केलेलं आहे, साप्ताहिकानं काय केलेलं आहे, हिटलरने लिहिलेल्या रोजनिशा प्रसिद्ध केल्या. म्हणजे त्याच्याकडं हिटलरने लिहिलेल्या रोजनिशी त्याला मिळाल्या आणि मिळाल्यानंतर त्यानं काय केलेलं आहे, त्याच्या साप्ताहिकामध्ये त्या हिटलरने लिहिलेल्या रोजनिशा प्रसिद्ध केल्या आणि पुढं गेल्यानंतर लक्षात आलं की त्या ज्या रोजनिशा होत्या ह्या बनावट होत्या. म्हणजे अशा प्रकारची बनावट हस्तलिखितेसुद्धा रोजनिशीसुद्धा प्रसिद्ध होऊ शकतात आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे, मिळणाऱ्या माहितीचे चिकित्सकपणे आकलन केलं पाहिजे. तर हाही प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. हाही प्रश्न विचारतात आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर आपण ह्या मुद्द्यांच्या आधारे काय केलेलं आहे, पाहिलेलं आहे. त्यानंतर पहा, पुढचा मुद्दा काय आहे, संबंधित व्यावसायिक क्षेत्रे आपल्याला पाहायची आहेत. तर पहा, माध्यमे ह्यामध्ये काय सांगितलेलं आहे, माध्यमे, संपादक, वार्ताहर, कलाकार व तंत्रज्ञ, इतिहास तज्ज्ञ, तर ही संबंधित व्यावसायिक क्षेत्रे आहेत. पहा, मुद्रित माध्यमे, इलेक्ट्रॉनिक माध्यमे आणि नवमाध्यमे या माध्यमांशी संबंधित अनेक व्यावसायिक क्षेत्रे असतात, बरोबर. त्याचबरोबर संपादक, वृत्तपत्रात विविध अग्रलेख, विविध सदरे, लेख लिहिणारे लेखक, संपादक हवे असतात, म्हणजे ह्या क्षेत्रामध्ये, बरोबर. म्हणजे प्रसारमाध्यमे या क्षेत्रामध्ये असणारी ही व्यावसायिक क्षेत्र आहे. याच्यामध्ये माध्यमाची गरज असते, याच्यामध्ये संपादकाची गरज असते, याच्यामध्ये वार्ताहराची गरज असते. वार्ताहर म्हणजे फक्त बातम्या जमा करणारा, त्याला काय म्हणतो आपण, वार्ताहर. त्याचबरोबर तंत्रज्ञाची गरज असते, कलाकारसुद्धा लागतात, कलाकार व तंत्रज्ञ लागतात. इलेक्ट्रॉनिक माध्यमातून कार्यक्रम सादर करणारे कलाकार,
तंत्रज्ञ, निवेदक इत्यादीची गरजसुद्धा असते. त्याचबरोबर इतिहासतज्ञ या सर्व माध्यमातून सादर केले जाणारे लेख, कार्यक्रम, चर्चा या इतिहासाशी संबंधित असल्यास इतिहासतज्ञाची आवश्यकता असते. म्हणजे हे प्रसारमाध्यमांच्या संबंधित असणारी व्यावसायिक क्षेत्रे आहेत. त्याच्यामध्ये माध्यमे, संपादक, वार्ताहर, कलाकार व तंत्रज्ञ आणि इतिहासतज्ञाची गरजसुद्धा आहे. म्हणजे ह्या क्षेत्रामध्ये आल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचं जर का नॉलेज असेल तर त्या क्षेत्रामध्ये आपण काम करू शकतो. त्यानंतर पहा, शेवटचा मुद्दा आहे वर्तमानपत्रांना इतिहास या विषयाची गरज पडते. वर्तमानपत्रांना इतिहास या विषयाची गरज पडते. तर पहा, पूर्वीच्या घटनांची माहिती, इतिहासावर आधारलेली सदरे, लेख व पुरवण्या ह्या मुद्द्यांच्या आधारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. तर पहा, वर्तमानपत्रांना इतिहास या विषयाची गरज का पडते? तर पूर्वीच्या घटनांची माहिती यामध्ये पहा, एखाद्या बातमीचा सविस्तर आढावा घेताना वर्तमानपत्रांना तिचा भूतकाळ शोधावा लागतो. म्हणजे एखादी जर बातमी द्यायची असेल तर त्या बातमीच्या पाठीमागं असणारा जो काय भूतकाळ आहे हा भूतकाळ शोधावा लागतो. आणि भूतकाळ कशामध्ये असतो? इतिहासामध्ये असतो. बरोबर आहे. दिनविशेषे सारखी सदरे देतानाही पूर्वीच्या घटना माहीत करून घ्याव्या लागतात. बरोबर. आणि म्हणून इतिहास विषय गरजेचा आहे. त्यानंतर इतिहासावर आधारलेली सदरे म्हणजे वर्तमानपत्रामध्ये काही सदरे अशी असतात की ती फक्त आणि फक्त इतिहासावरच आधारलेली असतात. आणि अशा सदरातून भूतकाळातील आर्थिक, सामाजिक व राजकीय घटना समजतात. त्याचबरोबर लेख व पुरवण्या, वृत्तपत्रे भूतकाळातील घटना, युद्ध, नेते आदींची शताब्दी व 50 किंवा 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने लेख किंवा विशेष पुरवण्या काढतात. अशा वेळी संबंधित घटनांचा इतिहास अभ्यासावा लागतो. म्हणजे एखाद्या घटनेला जर का सुवर्ण महोत्सव असेल, शताब्दी असेल, असं जर का विविध कालावधी पूर्ण झाला, विशिष्ट कालावधी पूर्ण झाला तर त्या संदर्भात वेगवेगळे लेख वर्तमानपत्रामध्ये लिहिले जातात. आणि ते लेख लिहित असताना आपल्याला त्याच्या संदर्भात असणारा जो इतिहास आहे हा इतिहास आपल्याला पाहावा लागतो. आणि म्हणून वर्तमानपत्रांना कोणत्या विषयाची गरज आहे? तर इतिहास विषयाची गरज असते. तर अशा पद्धतीनं आज आपण हा इतिहासातील 5वा धडा पाहिलेला आहे. तर हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.